नमस्कार. आपण सगळेच ना आयुष्यात कोणत्या ना कोणत्या लढाईचा सामना करत असतो. कधी ऑफिसमध्ये, कधी आपल्या नात्यांमध्ये, तर कधी आपल्याच मनाच्या आत. पण खरी लढाई कोणती आणि खरा विजय म्हणजे नक्की काय? आज आपण एका अशा प्राचीन कथेतून या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत, जी आपल्याला शिकवेल की जगातला सर्वात मोठा विजेता तोच असतो जो स्वतःवर विजय मिळवतो. स्वतःवर विजय मिळवणाराच खऱ्या अर्थाने सर्वात मोठा विजेता असतो. हे वाक्य ऐकायला किती साधं वाटतं नाही का? पण या साध्या वाक्यात मानवी अस्तित्वाचं एक खूप मोठं गहन सत्य दडलेलं आहे. हे आपल्याला थांबून विचार करायला भाग पाडतं की आपण ज्या लढाया जिंकण्यासाठी धडपडतोय त्या खऱ्या आहेत का? की सगळ्यात मोठी लढाई आपल्या आताच आहे, जी आपण रोज लढतो पण अनेकदा आपल्याला तिची जाणीवसुद्धा नसते. ह्याचं उत्तर आपल्याला कदाचित थक्क करून सोडेल. तर मग आजच्या या प्रवासात आपण एका स्त्रीच्या विलक्षण कहाणीचे साक्षीदार होऊया. आपण बघणार आहोत की तिचा प्रवास एका जीवघेण्या संघर्षापासून बुद्धीच्या पलीकडच्या ज्ञानापर्यंत कसा होतो. कसा एकच प्रश्न तिच्या आयुष्याचं सत्य उलगडतो आणि एका श्लोकातून तिला संपूर्ण ज्ञान मिळतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्या अनुभवातून आपण स्वतःसाठी एक आंतरिक प्रयोगशाळा कशी तयार करू शकतो. चला तर मग कथेच्या पहिल्या अंकात प्रवेश करूया. डोळ्यासमोर आणा ते प्राचीन राजगृह शहर, जिथे बाजारपेठांचा तो कोलाहल आहे, हवेत मसाल्यांचा एक वेगळा सुगंध दरवळतोय आणि उंच हवेल्यांच्या आत एक तरुणी राहतीये, जिच्यासाठी बाहेरचं जग म्हणजे फक्त खिडकीतून दिसणारं एक सुंदर चित्र आहे. ही आहे कुंडलकेसी, एका खूप श्रीमंत व्यापाऱ्याची मुलगी, जिच्या आयुष्यात दुःखाची साधी सावलीसुद्धा कधी पडली नव्हती. पण एके दिवशी तिने वधस्तंभावर नेल्या जाणाऱ्या एका चोराला पाहिलं आणि जगाचे कठोर नियम माहीत नसलेल्या तिच्या निरागस मनाने त्यालाच आपलं सर्वस्व मानून बसली. तिच्या हट्टापुढे आईवडील हरले आणि त्यांनी मोठी रक्कम देऊन त्याला सोडवलं आणि तिचं लग्न लावून दिलं. कुंडलकेसीचे तिच्या पतीवर निरपेक्ष प्रेम होतं, पण त्याचा हेतू मात्र शुद्ध नव्हता. त्याचं लक्ष फक्त तिच्या संपत्तीवर, तिच्या दागिन्यांवर होतं. एके दिवशी त्याने तिला एका खोट्या बहाण्याने शहराबाहेर पर्वताच्या एका निर्जन कड्यावर नेलं आणि तिथे पोचल्यावर जेव्हा त्याने आपला खरा चेहरा दाखवला, तेव्हा एका क्षणात तिचं ते स्वप्नांचं जग उद्ध्वस्त झालं. प्रेमाची जागा आता मृत्यूच्या भयानक वास्तवाने घेतली होती. मृत्यूसमोर उभा ठाकलेला असतानाही कुंडलकेसीने आपलं प्रसंगावधान गमावलं नाही. तिने त्याला शेवटची इच्छा म्हणून वंदन करण्याची परवानगी मागितली. तो तयार झाला आणि त्याच्या भोवती प्रदक्षिणा घालण्याच्या बहाण्याने तिने आपल्या सर्व शक्तीनिशी त्याला त्या खोल दरीत ढकलून दिलं. जगण्याच्या तीव्र इच्छेतून मिळालेला हा तिचा पहिला मोठा विजय होता, एका बाहेरच्या शत्रूवर मिळवलेला विजय. पण या घटनेने तिला आतून पूर्णपणे हादरवून टाकलं. ज्या समाजासाठी तिने सर्वस्वपणाला लावलं होतं, तिथे परत जाण्याची तिची इच्छाच मेली. तिने आपल्या ऐशारामाचं प्रतीक असलेली दागिने तिथेच एका झाडावर टांगले आणि ती परिव्राजिका बनली. आता तिला जग जिंकायचं होतं, पण वेगळ्या मार्गाने, तलवारीने नाही तर तर्काने. तिने आपल्या तीक्ष्ण बुद्धीला एका नव्या लढाईच्या दिशेने वळवलं, बौद्धिक वादविवादाची लढाई. आणि काय सांगू, तिने अगदी कमी वेळात तर्कशास्त्रातले 1000 अवघड प्रश्न आणि त्यांची उत्तरं आत्मसात केली. तिची बुद्धिमत्ता इतकी प्रखर होती की संपूर्ण जम्बूद्वीपात तिला वादविवादात हरवणारा कोणीच उरला नाही. तिला जम्मूक परिव्राजिका ही पदवी मिळाली. तिने हजारो विद्वानांवर बौद्धिक विजय मिळवला. पण गंमत बघा, प्रत्येक विजयानंतरही तिच्या मनातील अस्वस्थता वाढतच होती. बाहेरच्या जगात ती अजिंक्य झाली होती, पण आतून तिला शांती मिळत नव्हती. तिचा हा प्रवास तिला श्रावस्ती नगरीत घेऊन आला. शहराच्या वेशीवर तिने वाळूचा एक ढिगारा केला आणि त्यावर जांभळाची फांदी रोवली. हे तिचं वादविवादासाठीचं खुलं आव्हान होतं. कल्पना करा, दुपारच्या उन्हाची ती शांतता, पानांची सळसळ आणि दुरून येणारा भिक्षूंच्या पठणाचा तो मंद ध्वनी. अशा त्या शांत वातावरणात बुद्धांचे प्रमुख शिष्य सारिपुत्त यांनी तिचं आव्हान स्वीकारलं. कुंडलकेसीने मोठ्या आत्मविश्वासाने आपल्या ज्ञानाच्या भात्यातून एक एक करून 1000 बाण सोडले आणि सारिपुत्तांनी ते सगळे अगदी सहज परतवून लावले. आता सारिपुत्तांची पाळी होती. त्यांनी फक्त एकच अगदी साधा प्रश्न विचारला, एकम नाम किम? एक म्हणजे काय? तो प्रश्न नव्हता, तो एक आरसा होता, ज्यात कुंडलकेसीला तिच्या ज्ञानाची पोकळी दिसली. हजारो उत्तरांनी जे साधलं नाही ते त्या एका प्रश्नाने साधलं. तिच्या ज्ञानाच्या त्या गगनचुंबी इमारतीचा पायाच जणू ढासळला. त्या एका प्रश्नाने तिचं संपूर्ण जगच बदलून टाकलं. तिने आपला सगळा अहंकार सारिपुत्तांच्या चरणी ठेवला आणि उत्तराची भिक्षा मागितली. ते तिला बुद्धांकडे घेऊन गेले. भिक्षुणी बनल्यानंतर तिच्या तीव्र बुद्धीने आणि पश्चातापाने तिला काही दिवसांतच अर्हत्व प्राप्त करून दिलं.
हे पाहून आश्रमातल्या इतर भिक्षूंना खूप आश्चर्य वाटलं. ते म्हणाले, भगवान, एका चोरावर विजय मिळवलेल्या आणि केवळ थोडंसं धम्मज्ञान ऐकलेल्या या स्त्रीला इतक्या लवकर अर्हत्व कसं काय मिळालं? संघातील ती कुजबूज हळूहळू शांत झाली. सगळ्यांच्या नजरा बुद्धांकडे लागल्या होत्या आणि तेव्हा त्या परम शांततेत बुद्धांनी आपली मधुर गंभीर वाणी उघडली. यो च गाथा सतम भासे अनर्थपदसंयथा एकम धम्मपदम से यो यम सुत्वा उपसम्मती. या एका ओळीत किती गहन अर्थ दडला आहे बघा. बुद्ध इथे सांगत होते की ज्ञानाचा डोंगर रचण्यापेक्षा सत्याचा एक छोटासा कण जो मनाला शांती देतो तो कैक पटीने मौल्यवान आहे. कुंडलकेसीने 1000 प्रश्न जिंकले होते, पण तिचं मन अशांत होतं. सारीपुत्तांच्या एका प्रश्नाने तिला सत्याची दिशा दाखवली आणि त्या दिशेने चालल्यामुळे तिला खरी शांती मिळाली. तिच्या संपूर्ण प्रवासाचं हेच तर सार होतं. या श्लोकातला उपसम्मती हा पाली शब्द खूप महत्वाचा आहे. याचा शब्दशः अर्थ आहे शांत होणे किंवा विझून जाणे. जशी एखादी आग विझते ना, तसा आपल्या मनातला राग, द्वेष, अस्वस्थता यांचा अग्नी शांत होणे. बुद्ध इथे सांगत आहेत की ज्ञानाची खरी कसोटी ही किती माहिती गोळा केली यात नाही, तर त्या ज्ञानामुळे तुमच्या आतली आग शांत होते का हे पाहण्यात आहे. जे ज्ञान तुमच्या मनाला उपसम्मती देऊ शकत नाही, ते ज्ञान खरं तर फक्त एक ओझं आहे. यो सहस्सन सहस्सेन संगामे मानुसे जिने एकंच जय्यमत्तानम सवे संगामजुत्तमो. आणि इथे बुद्धांनी कुंडलकेसीच्या संपूर्ण प्रवासाला एका सूत्रात बांधलं. तिचा चोरावर मिळवलेला विजय हा बाह्य जगातला होता, तिचा विद्वानांवर मिळवलेला विजय हा बौद्धिक जगातला होता. पण हे दोन्ही विजय अपूर्ण होते, कारण खरा आणि सगळ्यात मोठा विजय हा रणांगणावर किंवा वादविवादात नसतो, तो असतो स्वतःच्या मनाच्या रणांगणावर. इथे आत्तान्न हा शब्द वापरला आहे, ज्याचा अर्थ आहे स्वतः. पण हा स्वतः म्हणजे कोण? फक्त हे शरीर नाही, तर आपल्या आत क्षणाक्षणाला उठणारे विचार, अचानक उफाळून येणाऱ्या भावना, आपल्या नकळत आपल्याला नियंत्रित करणाऱ्या सवयी आणि तो मीपणाचा अहंकार, या सगळ्यांचं मिश्रण म्हणजे आत्तान्न. या आपल्याच आंतरिक जगावर, या आपल्याच मनाच्या सैन्यावर प्रभुत्व मिळवणं हीच खरी आणि सगळ्यात कठीण लढाई आहे. तर मग या प्राचीन ज्ञानाला आपण आपल्या आजच्या धकाधकीच्या जीवनात कसं उतरवू शकतो? चला, या श्लोकाला आपल्या 21व्या शतकातील जीवनासाठी एक युजर मॅन्युअल म्हणजेच एक वापरकर्ता पुस्तिका बनवूया. जरा विचार करा, कामाच्या ठिकाणच्या राजकारणामुळे जेव्हा मनात राग धुमसत असतो, तेव्हा इतरांना बदलण्याचा प्रयत्न करणं ही बाहेरची लढाई आहे. पण त्या रागाच्या प्रतिक्रियेला ओळखून तिला शांत करणं ही आतली लढाई आहे. सतत येणारे सोशल मीडियाचे नोटिफिकेशन्स आपल्याला विचलित करतात, ही बाहेरची लढाई झाली. पण त्या नोटिफिकेशन्सकडे दुर्लक्ष करण्याची मानसिक शक्ती कमवणं ही झाली आतली लढाई. नात्यांमध्ये गैरसमज झाल्यावर दुसऱ्याला दोष देणं सोपं आहे, पण आधी स्वतःच्या अपेक्षा आणि भावनांना समजून घेणं ही आहे खरी आंतरिक लढाई. तर आपण हे आपल्या रोजच्या जगण्यात कसं आणू शकतो? एक साधा सराव करून पाहूया का? पुढच्या वेळी जेव्हा एखाद्या बाह्य संघर्षाचा सामना करावा लागेल, तेव्हा फक्त एक क्षण थांबा, आत डोकावून पहा, त्या भावनेला नाव द्या. हा राग आहे, भीती आहे की अहंकार आहे? आणि मग अगदी हळूवारपणे स्वतःला विचारा, या क्षणी खरंच माझ्या नियंत्रणात काय आहे? समोरच्या व्यक्तीचं वागणं की माझी प्रतिक्रिया? आपल्याला नक्कीच जाणवेल की खरी शक्ती परिस्थिती बदलण्यात नाही, तर स्वतःच्या प्रतिक्रियेला निवडण्यात आहे. कुंडलकेसीने बाहेरच्या शत्रूंना हरवलं, तिने बौद्धिक प्रतिस्पर्धकांना हरवलं, पण तिला खरी शांती आणि खरा विजय तेव्हाच मिळाला जेव्हा तिने आतली लढाई जिंकली. तर आजचा प्रश्न आपल्या प्रत्येकासाठी आहे, आज आपण कोणती लढाई लढणार आहोत, बाहेरची की आतली? कारण याच एका निवडीवर अवलंबून आहे की आपण केवळ लढणारे योद्धे बनतो की खरे विजेते.